नमस्कार, दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कैरीचं लोणचं। त्यासाठी आपण सर्वात आधी कैरी ही स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर आपल्याला कैरी ही कापडाने पुसून घ्यायची। सर्व कैरी ही अशाच प्रकारे पुसून घ्यायची। नंतर आपण कैरी ही कट करून घेऊ। कैरी ही आपल्या आवडीनुसार कट करायची। असे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। आपली कैरी कट करून तयार आहे। आता आपण ही कट केलेली कैरी छान पुसून घ्यायची। कारण की जी कोड असते ती कोड आपल्याला बाजूला काढायची आणि नंतर आपल्याला ही कोड खाली जे काढं असते ते छान आपल्याला पुसून घ्यायचं आहे। कैरी फोडली की हे काढं लागतेच, त्यासाठी आपल्याला कैरी फोडल्यावर साफ करून घ्यायची। नंतर तिला 5 ते 7 तासासाठी सुकत टाकायची। आता आपण कैरी लोणचं मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी आपण मोहरी डाळ ही छान भाजून घ्यायची। मोहरी डाळ ही भाजून टाकायची असते। आता आपण शोप बारीक करून घेऊ। शोप ही जास्त बारीक करायची नाही, आपल्याला शोप ही थोडी जाडसरच राहू द्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व शोप बारीक करून घ्यायची आहे। नंतर मोहरी डाळ बारीक करायची। मोहरी डाळ ही आपल्याला अर्धीच बारीक करायची आणि अर्धी जशीच्या तशीच राहू द्यायची। मोहरी डाळ मी हे अर्धी बारीक यासाठी केलेली की आपला लोणच्याचा जो खार असतो तो छान घट्ट होतो। आता आपण खडा मसाला पण तयार करून घेऊ। खडा मसाला सुद्धा आपल्याला तसाच बारीक करायचा आहे, तो थोडा जाडसरच राहू द्यायचा आहे। नंतर अर्धी वाटी लसूण हा पण बारीक करायचा आहे। लसूण सुद्धा आपल्याला जास्त बारीक करायचा नाही, तुम्ही अख्खा लसूण टाकला तरी चालतो, तो छान लागतो। आता आपण तेल हे तापत ठेवू। तेल छान कडकडीत तापून झालं की आपल्याला लवंग मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला गरम तेल टाकायचे आहे। नंतर आपण यामध्ये मेथी दाणे पण टाकून द्यायचे। परत आपल्याला ते तेल चमच्याने टाकायचं। आता आपण बारीक केलेला लसूण सुद्धा त्यामध्येच टाकायचं आहे। परत आपल्याला ते तेल त्यावर टाकायचं। याच्याने काय होईल ना, आपला मसाला हा लसूण आणि लवंग मेथी ही जळणार नाही आणि टेस्टसुद्धा आपली लोणच्याला छान येते। आता आपण हिंग बारीक करून घेऊ। हिंग बारीक करून घेतल्याने आपल्या लोणच्याला सुगंध पण छान येतो। तेल हे सारखं त्यावर टाकत राहायचं आहे आणि नंतर आपल्याला शोपसुद्धा आपल्याला त्यावर टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व सामग्री त्यावर टाकायचं आहे आणि तेल असंच टाकत राहायचं आहे। आता आपण मसाले आपले वेगळे काढून ठेवलेले, त्यासाठी आपण तिखट, धना पावडर आणि मोहरी डाळ हे तयार करून घेतलेले आहे। आता आपण जो खडा मसाला बारीक केला होता तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे। त्यावर परत आपल्याला तेल टाकायचं आहे। नंतर मी हे जाड मीठ घेतलेलं आहे। जाड मीठ टाकल्याने आपलं लोणचं हे वर्षभर लालच राहते। मीठ हे मी भाजून टाकलेलं आहे। मीठ हे तसंच टाकायचं नाही, त्याच्याने आपल्या लोणच्याला पाणी जास्त सुटते, त्यासाठी मीठ आपल्याला भाजून टाकायचं आहे। गूळ आणि मीठ यावर गरम तेल टाकून घ्यायचं। नंतर आपण जो कढईमध्ये मसाला तयार करून घेतलेला होता तो मसाला यावर छान पसरवून ठेवायचा। नंतर आपल्याला यावर तिखट, धना पावडर आणि आपण जी मोहरी डाळ ती बाजूला ठेवलेली होती ती त्यावर टाकून द्यायची। हे सगळं सामान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला लोणचा मसाला तयार झालेला आहे। आता आपली कैरीसुद्धा आता आपली कैरी सुकून तयार आहे। आता आपण पारंपरिक पद्धतीने आपली लोणचं बरणी ही निर्जंतुक करून घेऊ।
त्यासाठी आपण कोळसा गॅसवर जाळून घ्यायचा, नंतर तो एका ताव्यावर टाकून द्यायचा, त्यावर हिंग टाकायचं, नंतर आपली बरणी ही त्यावर उपडी मारून घ्यायची। तो हिंगाचा धूर छान आपल्याला बरणीला कोट होऊ द्यायचा आणि आपली बरणी ही निर्जंतुक होऊन जाते। आता दुसरी टिप्स अशी की हळद ही गरम तेलामध्ये टाकायची नाही। आपला हा मसाला छान थंड झाला की नंतर त्यावर हळद टाकायची, त्याच्याने आपली हळद जळत नाही आणि लोणचंसुद्धा आपलं काळं होत नाही। त्यासाठी आपल्याला हळद ही थंड मसाला झाल्यावरच टाकायची। आता तो छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून आपला लोणचं मसाला तयार आहे। आता आपण त्यावर फोडलेली कैरी ही थोडी थोडी टाकायची, ती छान मिक्स करायची आणि ती बरणीमध्ये आपल्याला टाकून द्यायची। असं करून आपल्याला थोडं थोडं करून सर्व फोडलेली कैरी आणि मसाला मिक्स करून आपल्याला बरणीमध्ये टाकून द्यायचं आहे। आता आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे। 2 दिवसांनी आपल्या लोणच्याला छान कलर पण येतो आणि तेलही छान येते। तुम्हाला माझी कैरीचं लोणचं रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।